वेगळीच जादू केली होती माझ्यावर. आई होण्याचं समाधान तिने मला दिलं. हो. आता हे सगळं तिच्यासोबत होत आहे. मला मला नाही बघवत काहीच. देव असं माझ्यासोबतच का करतो? माझ्या जवळच्या लोकांना असं निर्घृणपणे का माझ्यापासून दूर नाही बघू शकत. भाई आपण आहे ना भाई, काही नाही होणार आहे मैथिलीला, काही नाही होणार. अरे आपल्या खूप ओळखी आहेत. हा, आपल्या मंडळातर्फे आपण हेल्थ चेकअप कॅम्प घेत असतो ना, तर इतके डॉक्टर्स ओळखीचे आहेत ना भाई. सेकंड ओपिनियन घेऊ ना आपण तिचा त्रास कमी करू. काही वाटेल ते उदे, काही उपचार करू भाई. काही खर्च येईल, खर्च आपण करू ना भाई मॅनेज. ते तिला काही होणार नाही. हो, आणि खर्चाचा विचार तर आता तू करूच नकोस. आपण काही करू. आपण हॉटेलच्या आपल्या प्रॉफिट मधला निम्मा शेअर तिला देऊन टाकू. हे बघ, आपल्याला काही आत्ता नाही मिळालं तरी चालेल. आत्ता वी आर गोइंग वेल. हे बघ, सगळ्यात महत्वाचं असं आहे की आत्ता तिने या सगळ्या आजारपणातून उभारी धरायला पाहिजे. आणि आय एम शुअर ती उभारी धरेल. हा भाई. आणि आनंदी, आपण आपल्या कस्टमर्स करून फंड्स गोळा करू ना. त्यांना विशेष पण करायला सांगू. तू असं रडून होप्स नको ना सोडूस प्लीज. काही होणार नाही यार. तिला हवं ते मिळेल. आय स्वेअर, रिअली. तुम्ही आता इथे माझ्यासोबत नसताना तर माहिती नाही मी काय केलं असतं. आणि मैत्रिणीने सुद्धा. आणि आता जे बोलला ना तुम्ही, आपण ते करूच. पण आता या क्षणी ना तिला एका गोष्टीची खूप गरज आहे. तिला ना हसण्याची गरज आहे. तो एक क्षण ती हसली ना, तर त्या क्षणात ती हे सगळं जगेल. आपण करूया ना. तो क्षण आपण तिला देऊया. पण काय करता येईल? गौरव, तू बघ ना काहीतरी बोल ना तिच्याशी. म्हणजे तुला कसं जगभरातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तू तुझं बोलून ऐकून आम्हाला हसू येतं ना, तसं तिला पण हसव ना. बघ ना, कर ना काहीतरी. बऱ्याचदा तुझ्या भाषणामुळे आमचे विचार बदललेस ना तू. तिचे विचार बदल ना. तू सहज पटवू शकतोस तिला. तू प्लीज कर ना काहीतरी. मी मला नाही जमत हे. नाही जमत म्हणजे? नाही, मला खरंच जमत नाहीये. मला ऑकवर्ड होतं. मला खरंच कळत नाही कोणी. मी आत्ता जाऊन तिच्या समोर बसून तिच्याशी एक वाक्य पण बोलू शकत नाही. तिला हसवणं वगैरे मला शक्य नाही. ती लहान मुलगी यार. त्रास होत असेल तिला. तिचा त्रास कसा कमी करायचा? आय नो, तू म्हणतोस ते बरोबर आहे. पण मला इतक्या स्ट्रेसफुल इमोशनल सिच्युएशन्स मध्ये काय करावं काही कळत नाही. मी खरंच सांगतोय. मला लहान मुलं वगैरे अशी एवढी आजारी असली की मला ते
सहन होत नाही. मी अवॉइड करतो अशा सिच्युएशन्स. मला खरंच जमणार नाही. आय एम सॉरी. बाई सोडा. अरे आपल्याकडे 2 कंटेस्टंट अजून आहेत ना. साहिल, मुक्ता, अरे जा ना बाई. प्रयत्न करतो. राजकन्या मैथिली कुठे आहे? कुठे आहे राजकन्या मैथिली? तिला सांगा मी आलो आहे राजपुत्र. राजकन्या मैथिली कुठे आहे? हो तुम्ही. ओ तुम्ही तुमच्याशी बोलतोय मी. ते राजकन्या मैथिलीला बघितलं का? ती नाही का, ती काळ्या भोर केसांची, गुलाबी गालांची, चॉकलेटी डोळ्यांची, लिमलेटच्या ओठांची राजकन्या मैथिली. राजकन्या मैथिली. हो, एक मिनिट. हो, तुमचे पण केस काळे भोर आहेत, गाल गुलाबी आहेत, चॉकलेट. हो हो, थांबा, माझ्याकडे फोटो आहे राजकन्या मैथिलीचा, चेक करून बघू दे. तुम्हीच तर नाही ना राजकन्या मैथिली? तुम्हीच ना राजकन्या मैथिली? अर्ज किया है. राजकन्या मैथिली, तुला बघून झालो मी बेकाबू. तुला बघून झालो मी बेकाबू. बन जा मेरी रानी, मैं तेरा राजा बाबू. मला माहितीये मैथिली, मला माहिती आहे. म्हणजे पहिल्याच भेटीत तुझ्यासारख्या ब्युटिफुल मुलीला इम्प्रेस करणं खूप अवघड आहे, मला माहिती आहे. पण आजपर्यंत ना मी गोविंदाची भजनं गात होतो. आता मी फक्त राजकन्या मैथिलीचं गुणगान गाणार आहे. सो तुमच्यासाठी मी खास कविता केली आहे. ऐकताय ना? बरं ऐकू नका, बघताय ना? प्लीज बघा ना. तुझ्या क्यूटनेसची कीर्ती वर्ल्ड वाईड मैथिली. सारी दुनिया तुझ्या ब्युटीची गाइड मैथिली. कैसे करोगी खुद को मुझसे हाइड मैथिली. प्लीज प्लीज बन जा मेरी ब्राइड मैथिली. मैथिली, तुला इम्प्रेस करायला भले भले हॅव ट्राइड मैथिली. ट्राय करून करून शेवटी क्राइड मैथिली. तू मोठमोठ्या स्टार्स ना केलंस असाइड मैथिली. अब तो बन जा मेरी ब्राइड मैथिली. हा अब तो बन जा मेरी ब्राइड मैथिली. कॅप्टन कुक गेल्यानंतर आपण कुकच्या ऑडिशन्स घेतल्या ना, त्यानंतर आपण काहीच टाकलं नाहीये पेजवर. मग त्याने काय होतंय? आपल्याला सतत काहीतरी अपडेट्स द्यावे लागतील ना. हा बाई ठीक आहे ना, मग आपला सेल्फी टाकू ना. रोज एक सेल्फी टाकू ना मस्त वाला. केव्हा आपण बनवतो त्या डिशेस? हा, किंवा कस्टमरचे पण फोटो टाकता येतील ना. अगं ते टाकायलाच हवे, ते टाकतोय आपण, पण आपल्याला काहीतरी इंटरेस्टिंग केलं पाहिजे. फोटोज आर बोरिंग. मग काय टाकायचं? व्हिडिओज. व्हिडिओ 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 व्हिडिओ